नमस्कार शेतकरी बंधूंनो. चला तर आज मग आपण दुय्यम अन्नद्रव्यातील शेवटचा घटक म्हणजे सल्फर म्हणजे गंधक. तर सल्फर हे एक दुय्यम अन्नद्रव्य आहे, पण नत्र, स्फुरद आणि पालाश नंतर पिकांना लागणारे महत्त्वाच्या घटकापैकी हा एक घटक आहे. तरी आता आपण पिकामधील सल्फरचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊयात. पिकांमध्ये प्रथिने तयार करण्यासाठी सल्फरची गरज असते. तसेच तेलबिया पिकामध्ये तेलाचे प्रमाण वाढवण्यासाठी, तसेच क्लोरोफिल निर्मितीमध्ये मदत होण्यासाठी, तसेच नत्राचा योग्य उपयोग होण्यासाठी, तसेच फुलधारणा व दाना भरण्यासाठी, तसेच पिकामधील रोगप्रतिकारक शक्ती तयार करण्यासाठी ही सल्फरची आवश्यकता भासते. तसेच पिकामध्ये सल्फरची कमतरता कशा प्रकारे ओळखावी, तर नवीन पाने हे पिवळी दिसतात, तसेच पिकांची वाढ खुंटते, दांडे बारीक राहतात, तसेच फुलोरा कमी येतो आणि तेलबिया पिकामध्ये तेलाचे प्रमाण घटते. तसेच सल्फरच्या आणि नत्राच्या कमतरतेची लक्षणे ही सारखी आहेत, पण नत्राची कमतरता असेल तर जुनी पाने ही पिवळी पडतात आणि सल्फरची जर कमतरता असेल तर नवीन पाने पिवळी पडतात. तसेच सल्फरचे प्रमाण जर जमिनीमध्ये जास्त झाले तर त्याचे पण तोटे आहेत. ते तोटे आपण थोडक्यात जाणून घेऊयात. जसे की जमिनीचा pH वाढतो, म्हणजे जमिनीची आम्लता वाढते, तसेच मुळांची वाढ कमी होते, तसेच कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे शोषण कमी होते. तसेच आता आपल्याला सल्फर हे कशातून भेटते, म्हणजे रासायनिक स्रोत कोणकोणते आहेत ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात. जसं की जिप्सम असेल त्यामध्ये 18 ते 19%, जसं की अमोनियम सल्फेट असेल त्यामध्ये 24%, SSP असेल त्यामध्ये 12%, जसेच बेंटोनाइट सल्फर असेल त्यामध्ये 90% आणि पोटॅशियम सल्फेटमध्ये 18%. एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला रासायनिक स्रोतापासून हे सल्फर मिळते. तसेच जैविक स्रोत कोणकोणते आहेत, तर जसं की कंपोस्ट खत असेल, गांडूळ खत असेल, किंवा हिरवळीची खते असतील, किंवा प्रेसमेड असेल, प्रेसमेड म्हणजे ऊसाची मळ, इत्यादीपासून आपल्याला सल्फरची पूर्तता पिकांसाठी होऊ शकते. धन्यवाद.